बिबट्याच्या डोक्यावर महिलाचा कुऱ्हाडीने हल्ला. दिवस रात्र वाहनांची वर्दळ राहत असलेल्या रस्त्यालगत बिबट आल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आरमोरी शहरातील बर्डी टी पॉइंट जवळील मुख्य वाहतुकीच्या मार्गालगत बांधलेल्या गाढवावर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली. दिवस रात्र वाहनांची वर्दळ राहत असलेल्या रस्त्यालगत बिबट आल्याने लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या गडचांदूर येथील पिराजी रामू पवार हे गेल्या अनेक वर्षांपासून जाते पाटे विक्रीचा व्यवसाय करतात. यासोबतच गाढवे पाळून गावागावी त्यांचे दूध विक्री करतात. गेल्या 3-4 दिवसांपासून 20 गाढवांचा कळप घेऊन ते आरमोरी येथे आले. आरमोरी बर्डी टी पॉइंट लगत ब्रह्मपुरी रस्त्यालगत त्यांनी तळ ठाकला. त्यांनी गाढवाला बांधून ठेवले होते. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास शहरातील बर्डी परिसरात आलेल्या बिबट्याने गाढवाच्या कळपावर हल्ला करून एका बिबट्याला गंभीर जखमी केले. मात्र गाढव ओरडल्याने गाढव मालक झोपेतून जागे झाले व आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. हल्ल्यात गाढवाचे दोन्ही कान व मागील भागावर जखम झाली. घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, क्षेत्र सहाय्यक राजेंद्र कुंभारे, वनरक्षक पाटील, आनंद साखरे व कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. जखमी गाढवावर पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. महाराष्ट्र 7 टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे.